नमस्कार सर्वांचं स्वागत आहे DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा, आज एक चांगला व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ असणार आहे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजे CHOच्या जे 13 इंडिकेटर आहेत CHOचे, त्या 13 इंडिकेटर संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे. तर पहा, 13 इंडिकेटर म्हणजे काय, तुम्हाला CHOचा पेपर द्यायचा आहे. 15 दिवसामध्ये जाहिरात येणार आहे म्हणून असं आपण पाहिलेलं आहे. ते जाहिरात लवकरच येईल. तुम्ही अभ्यासाला लागले असताल तर चांगली गोष्ट आहे, जर लागले नाही तर लवकरात लवकर लागा. तर ते 13 इंडिकेटर काय येतं म्हणजे तुम्हाला उपकेंद्रावर गेल्यानंतर काय काम करायचं आहे हे महाराष्ट्र शासनानं या 13 इंडिकेटरवर ठरवलेलं आहे, जे की आयुष्मान आरोग्य मंदिर याचं सब सेंटर नाव आहे. ठीक आहे. तर पहा, तुम्हाला 13 इंडिकेटर हे फक्त कामासाठीच नाही तर हे तुमच्या 15,000 साठी पण चांगलं येणं गरजेचं आहे. कारण वरचे 15,000 जे आहेत ते इन्सेंटिव्ह आहेत, म्हणजेच कामावर आधारित मोबदला. हे 15,000 जे आहेत ह्या 13 पॉईंटवर आधारित आहेत. आणि या 15,000 झाले, तुमचं काम झालं, त्यानंतर तुम्ही पेपर देणार आहेत. पेपर देण्यासाठी तुम्हाला हे 13 पॉईंट माहीत असणं गरजेचं आहे. या 13 पॉईंटवर तुम्हाला डिटेल अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. पहा, हे 13 पॉईंट फक्त नावाचे 13 पॉईंट नाहीत, तर या महाराष्ट्रामधले सर्व जे बेसिक नीड आहेत हेल्थ रिलेटेड ते या ठिकाणी ॲड केलेले आहेत महाराष्ट्र शासनाने. ते तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करावं लागेल. हे 13 पॉईंट तुम्ही बेसिकली याला स्टडीचा एक नोट्स काढा या 13 पॉईंटची आणि पूर्ण याला रिव्हिजन करून चांगला अभ्यास करून घे. यावर तुम्हाला मी गॅरंटी देतो MCQ फिक्स असणार, यावरच क्वेश्चन असणार तुमचे. ठीक आहे. तर पाहूया प्रस्तावना काय. आम म्हणजे आयुष्मान आरोग्य मंदिर, जे की आता नाव बदलून झालेलं आहे. आता अगोदर नाव होतं सब सेंटर. ठीक आहे, ज्याचं आता आम असं नाव देण्यात आलेलं आहे. आरोग्य परम धनम. ठीक आहे. नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदभरती असते, जे की कंत्राटी असते. 40,000 पगार असते, 25+15 असते. ठीक आहे. तर हे झालं तुमचं बेसिक. तर चला पाहूया प्रस्तावना उद्देश काय. आयुष्मान आरोग्य मंदिर हे आरोग्य सेवेकडे निवडक दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक, उपचारात्मक, पुनर्वसन आणि उपशामक काळजी अशा सर्व समावेशक आरोग्य सेवा प्रदान करण्याचा एक प्रयत्न आहे. त्यानंतर भारत सरकारमार्फत आरोग्य सेवा जे आहे समस्याचे निराकरण करण्यासाठी आयुष्मान भारत जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत ही पूर्ण प्रोसेस चालते. त्यानंतर सामान्य जनतेला त्याच्या नजीकच्या ठिकाणी दर्जेदार म्हणजे जे काही सब सेंटर आहे त्यांच्या जवळच्या एरियामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्यावर होणारा खर्च कमी करणे, समाजाला इलनेस टू वेलनेसकडे घेऊन जाणे हा मुख्य उद्देश आहे. तर इलनेस टू वेलनेसकडे घेऊन जाण्याचं म्हणजे जसं की तुमचं या ठिकाणी प्रिव्हेन्शनवर जास्त लक्ष देण्यात येणार आहे सब सेंटरवर. प्रिव्हेन्शन म्हणजे तुमचं NCDचं तुम्हाला हेल्थ कॉन्शियस नॉलेज दिलं जाईल. त्यानंतर योगाचं व्हॅल्यू दिलं जाईल. हे पॉईंट तुमचे त्यामध्ये हमखास त्यामध्ये ॲड असणार आहेत. ठीक आहे, जे की यांचा मोटोच आहे इलनेस टू वेलनेस. त्यानंतर पुढं आहे महाराष्ट्रातील राज्यातील कार्यान्वित उपकेंद्र जे सध्या वर्किंग आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे सब सेंटर, PSC, नागरी आरोग्य केंद्र म्हणजे अर्बन हेल्थ सेंटर. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आयुष्मान आरोग्य मंदिर मध्ये करण्यात येत आहेत. म्हणजे स्टेप बाय स्टेप हे सर्व जे आहेत हे सर्व कुठं जाणार आहेत, आमच्या अंतर्गत म्हणजेच आम जे आयुष्मान आरोग्य मंदिर आहे यामध्ये चालायला लागले. तर पहा, यामध्ये स्टेप बाय स्टेप पाहून घेऊ. 13 आहेत. पहिला जो पॉईंट आहे यामध्ये पहिला पॉईंट काय सांगतो, नवजात अर्भक व नवजात बालकांना दिला जाणाऱ्या सेवा. म्हणजे नवजात म्हणजे जे की न्यूबॉर्न आहेत. ठीक आहे, न्यूबॉर्न हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पहा, न्यूबॉर्न, इन्फंट हे जे पूर्ण बाळाचं एज ग्रुप असतं हे तुम्हाला पूर्ण माहीत असलं पाहिजे. हे लक्षात असू द्या, हे तुम्हाला एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. इन्फंट, त्यानंतर टॉडलर, प्रीस्कूलर, स्कूलर, हे सर्व गोष्टी, प्री अडोलसंट, अडल्ट, पोस्ट अडोलसंट, मॅच्युअर वगैरे. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पूर्ण माहीत असणं गरजेचं आहे. तर यामध्ये तुम्हाला नवजात अर्भक नवजात बालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा. तुम्ही सब सेंटरला जॉब करणारे तुम्हाला काय करायचं, त्या ठिकाणी डिलिव्हरी कंडक्ट करायचं. डिलिव्हरी कंडक्ट तुम्ही करणारच आहेत. मग तुम्हाला डिलिव्हरी कंडक्ट केल्यानंतर जे तुम्हाला BB आहे त्या BBच्या रिलेटेड सर्व अभ्यास असणं गरजेचं आहे डिटेलमध्ये. त्यानंतर हे झालं. नेक्स्ट पॉईंट तुमचं लसीकरण, तुम्हाला त्या ठिकाणी जायचं लसीकरणाला. मग इम्युनायझेशनच्या रिलेटेड तुम्हाला सर्व माहीत असणं गरजेचं आहे. इम्युनायझेशन कोणत्या वयामध्ये कोणतं तुम्हाला लस दिली जाते बाळाला, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या न्यूबॉर्नमध्ये वगैरे स्कूलिंग चिल्ड्रनमध्ये तुम्हाला ॲड करायचं. त्यासाठी ह्या चिल्ड्रन रिलेटेड सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे न्यूबॉर्नच्या.
त्यानंतर नेक्स्ट आहे बाल्य व किशोरवयीन आजार व लसीकरण सेवा. ठीक आहे, यामध्ये पहा बाल्य व किशोरवयीन आजार जी काय आहे, जे प्री स्कूलर चिल्ड्रन असते तर स्कूलर चिल्ड्रन असते तर यांना जे काही आजार वगैरे होतात जसं की काय असतात स्कॅबीज वगैरे. आता हे जे डिसीज आहेत हे सर्व असे डिसीज जे लहान लेकराला जास्त होतात, जे की खरूज म्हणा वगैरे, जे की इन्फेक्शियस डिसीज आहेत ते जास्त खेळल्यामुळे वगैरे बाहेर तुमचं त्यांची हायजेनिक कंडिशन चांगली नसते, त्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे लसीकरण, खूप इम्पॉर्टंट पोर्शन. लसीकरण म्हणजे तुमचं अर्धा 40% to 50% तुमचं खूप इम्पॉर्टंट काम आहे लसीकरण CHOचं. लक्षात असू द्या, सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट लसीकरण तुम्ही बाय हार्ड असलं पाहिजे. तुम्हाला 7व्या महिन्यात 8व्या महिन्यात किंवा पहिल्या जन्मल्यानंतर जे काय लसीकरण आहे शेड्यूल आहे तो पूर्ण तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. तुमचं या ठिकाणी जे आहे 50% जर हे लसीकरण समजलं, 40% जर हे डिलिव्हरी सर्व्हिसेस संपले, उरलेले 10% हे सर्व उर्वरित सर्व्हिसेस आहे तुम्ही समजून घेऊ शकता. तर पहा, लक्षात द्या, वेटेज कोणाला किती द्यायचं आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर आहे कुटुंब नियोजन म्हणजे फॅमिली प्लॅनिंग व गर्भनिरोधक व आवश्यक आरोग्य सेवा. फॅमिली प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट पोर्शन आहे. फॅमिली प्लॅनिंग जे आहे हे जे आहे हे जे होतात ऑपरेशन वगैरे हे फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जास्त लोकांना करण्याची इच्छा असते. लक्षात असू द्या, कुटुंब कल्याण जे नियोजन ऑपरेशन आहेत जे काही स्त्रिया वगैरे आहेत ह्या गव्हर्नमेंटलाच प्रेफर करतात. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंटला करण्यासाठी परत जास्त तुम्हाला यामध्ये त्यांना प्राधान्य द्यायचं, त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करायचा. तर या फॅमिली प्लॅनिंगचे तुम्हाला मेथड वगैरे सर्व माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही स्टडी करताना यावर पण जास्त फोकस द्या, फॅमिली प्लॅनिंगवर पण, कारण हे पण पोर्शन तुम्हाला यावर विचारले जातात. यामध्ये टेम्पररी मेथड कोणती असती, परमनंट मेथड कोणती असती, ह्या सर्व गोष्टी यामध्ये विचारले जातात. गर्भनिरोधक गोळ्या असतील, आवश्यक आरोग्य त्या संदर्भात सेवा असतील, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सामान्य रोगाची बाह्यरुग्ण सेवा. सामान्य रुग्ण म्हणजे जनरल जी काही डिसीजेस आहेत, जनरल म्हणजे स्नीझिंग आहे, त्यानंतर कफ आहे, त्यानंतर फीवर आहे, त्यानंतर मग लूज मोशन वगैरे आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सामान्य यामधले माहीत असणं गरजेचं आहे, जे की तुम्ही यामध्ये कव्हर करू शकता. त्यानंतर आहे संसर्गजन्य रोग नियोजन व तपासणी. जी काही कम्युनिकेबल डिसीजेस आहेत त्यामध्ये तुम्हाला त्याचं नियोजन करायचं, त्यानंतर तपासणी करायचं, त्यानंतर ट्रीटमेंट, ह्या गोष्टी तुम्हाला या माहीत असणं गरजेचं आहे, जी की पूर्ण तुम्हाला यामधले जे काही डिसीजेस आहेत त्या सर्व तुम्हाला कव्हर करायचं आहे. त्यानंतर असंसर्गजन्यमध्ये NCD खूप मोस्टली प्रेफरेबल आहे. NCDवर खूप जास्त भर द्यायचा आहे. डायबिटीज, हायपरटेन्शन, त्यानंतर मग याच्या रिलेटेड जे काही दुसऱ्या डिसीजेस आहेत मेन त्यावर तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर आहे मानसिक आरोग्य नियोजन व तपासणी, जे मेंटल हेल्थ वगैरे आहे त्याच्या रिलेटेड. आताच 10 तारखेला याचा डे पण साजरा झालेला आहे. तर पहा, असे तुम्हाला शब्द माहीत असले पाहिजे. क्वेश्चन 10 तारखेला हा दिवस साजरा केला जातो मेंटल हेल्थचा वगैरे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या डिटेलमध्ये माहीत असले पाहिजे. यावर प्रश्न पडतात म्हणजे पडतात. त्यानंतर नाक, कान, घसा व डोळे सामान्य आजार संबंधीच्या सेवा, ह्या ENTच्या सेवा तुम्हाला खूप मोस्टली त्या ठिकाणी होतातच. कारण ग्रामीण भागामध्ये जो पेशंट असतो त्याला जास्त करून काय होतं, छोट्या छोट्या कानामधले काही डोळ्यामधले आय ड्रॉप वगैरे द्यायचे असतात, डोळ्यामध्ये काही गेलेलं असते, काही कचरा वगैरे असतो, इचिंग असते, आईमधून पाणी वगैरे इयरमधून डिस्चार्ज असते, वॅक्स वगैरे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी ह्या गोष्टीवर तुम्हाला अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यानंतर दंत व मुखरोग आरोग्य सेवा, दंत म्हणजे माउथ रिलेटेड. ठीक आहे, त्यानंतर डेंटल रिलेटेड. दंतमध्ये पहा, ग्रामीण भागाचे जास्त टोबॅको वगैरे सेवन करत असतात. टोबॅको सेवन करणाऱ्यामुळे तुम्हाला या ठिकाणी टोबॅको रिलेटेड प्रॉब्लेम माहीत असले पाहिजे. त्यानंतर मुखरोग, जे टोबॅकोचे जास्त सेवन केल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो सगळ्यांनाच माहीत, तर त्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. त्यानंतर वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, जे एल्डरली केअर आहे त्यावर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. त्यानंतर प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा, इमर्जन्सी सेवा वगैरे माहीत असणं गरजेचं आहे. तर आयुष व योग हे एक नवीन पॉईंट या ठिकाणी ॲड केलेला आहे महाराष्ट्र सरकारने किंवा भारत सरकारने. योगा, या ठिकाणी तुम्हाला एक योगा टीचर म्हणून त्या ठिकाणी दिला जातो. योगा टीचर जो आहे तुम्हाला हा आठवड्यामध्ये एकदा तुमच्या सबसेंटरवर येतो. त्या संदर्भात तुम्हाला योगाचं सर्व शिकवलं जातं. तर मग योगाच्या रिलेटेड तुम्हाला पेपर देण्यासाठी सगळा अभ्यास असणं पाहिजे. योगा कोणत्या डेला साजरा केला जातो, ह्या सर्व गोष्टी तुम्ही जास्त करून प्रेफर करा, अभ्यास करा. त्यानंतर टेलिकन्सल्टेशन सर्व्हिसेस. टेलिकन्सल्टेशन सर्व्हिसेस म्हणजे काय असते, भारत सरकारने एक ऑनलाईन पोर्टल चालू केलेलं आहे, टेलिकन्सल्टेशन सर्व्हिसेस. म्हणजे असे काही दुर्गम भाग वगैरे आहेत ज्या भागामध्ये तो
पेशंट त्या भागातून तुमच्यापर्यंत यायला उशीर व्हायला लागला आहे, तर मग तुम्ही या टेलिकन्सल्टेशन सर्व्हिसेसद्वारे त्या पेशंटला तुम्ही घर बसल्या किंवा तुमच्या उपकेंद्रामधून तो जिथं बसला आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला फोनद्वारे तुमच्यापाशी उपकेंद्राला कम्प्युटर असतो, त्या कम्प्युटरद्वारे तुम्हाला त्या सेवा पुरवठा करायच्या असतात. त्यासाठी हे टेलिकन्सल्टेशन सर्व्हिसेस सुरू केलेलं आहे. तुम्ही अगोदर प्रायमरी त्या ठिकाणी गायडन्स करायचे, प्रायमरी ट्रीटमेंट करायचे, नाही होत असेल तर एमओकडे जाईल, एमओकडून नाही होत असेल तर हबला जाईल. हब म्हणजे जे स्पेशलिस्ट सेंटर असतं त्या ठिकाणी तो कॉल फॉरवर्ड केला जातो. ठीक आहे. अशा प्रकारचे हे 13 इंडिकेटर आहेत विद्यार्थी मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही अभ्यास करत असाल किंवा तुम्ही स्टडी चालू केला असेल तर ह्या 13 इंडिकेटरला बायहार्ट करून घ्या, वाटेल तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्ही जो आहे स्क्रीनशॉट मारून घ्या. या 13 इंडिकेटरचा तुम्हाला खूप इम्पॉर्टंट पोर्शन माहीत असणं गरजेचं आहे. यावरच पूर्ण CHO आधारित आहे. यामध्ये सर्व गोष्टी कव्हर होतात. तुम्ही एवढं केलं म्हणजे CHO तुम्ही झालेच म्हणून समजा. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.